धनत्रयोदशी दिवाळीचा दुसरा दिवस 18 ऑक्टोबर 2025 शनिवारी धनत्रयोदशी आलेली आहे। धनत्रयोदशीची आपल्याला पूजा मांडणी कशी करायची आहे, त्याचबरोबर त्यामध्ये काय मंत्रस्तोत्र काय म्हणायचे आहेत, त्यानंतर आपण जी धनत्रयोदशीची पूजा करतो त्यामध्ये काय महत्त्व आहे, याचबरोबर संध्याकाळी यमदीपदान केलं जातं। 13 दिव्यांचं काय महत्त्व आहे, 13 दिवे कशासाठी असतात, ही सगळी माहिती ह्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर यातल म्हणजेच काय धनत्रयोदशीचा संपूर्ण दिवस आपल्याला कशी सेवा करायची आहे, काय पूजा मांडणी करायची आहे, काय मंत्रस्तोत्र म्हणायचे आहे, संपूर्ण दिवसाची माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण बघा। धनत्रयोदशी हा असा दिवस आहे ज्या दिवशी भगवान विष्णूंचा 24 अवतारापैकी एक असा एक धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते। धन्वंतरी देवता ही समुद्र मंथनातून जे 14 रत्न निघाली त्यातला हा 5वे रत्न असं समजलं जातं। धन्वंतरी देवता आपल्या आरोग्याशी निगडित सगळ्या समस्या दूर करीत असते, आपलं आरोग्य चांगलं ठेवत असते। म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते। या दिवशी आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे। या दिवसापासून आयुर्वेदाला सुरुवात झाली, त्यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू वापरल्या जातात हे सुद्धा महत्त्व दाखवून दिलं आहे। त्यामुळे या दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते। सकाळी लवकर उठून आपल्याला आपलं घर स्वच्छ करायचं आहे आणि स्वच्छ केल्यानंतर त्याचबरोबर उंबरठा आपला मुख्य दरवाजा गोमूत्राने स्वच्छ पुसायचा। छान सुंदरपैकी साचणिक होऊन रांगोळी काढायची आहे। रांगोळी काढल्यानंतर बघा, धन म्हणजे काय आहे, धन म्हणजे पैसा, धन, ऐश्वर्य, गाडी बंगला हेच नाही आहे। कारण धन म्हणजे फक्त ह्याच गोष्टी नाही, तर धन म्हणजे आपलं आरोग्य, आपलं शरीर आहे। जर आपलं शरीर व्यवस्थित असेल, सुदृढ असेल, आरोग्यदायी असेल तर आपण कुठेही कष्ट करून, नोकरी करून, पैसा कमवून आपण त्याचा उपभोग घेऊ शकतो। पण जर शरीरच सुदृढ नसेल, आपल्याला काही ना काही बघा ना, आजकालच्या जीवनामध्ये धावपळीच्या युगामध्ये ह्या शरीराला सांभाळणं तेवढंही महत्त्वाचं झालेलं आहे। त्यामुळे ह्या दिवशी धनाची म्हणजे धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते। बघा, बऱ्याच ठिकाणी व्यापारी जो वर्ग असतो, जो व्यवसाय करणारे असतात ना, ते ह्या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी खास करून त्यांच्या धनाची पूजा करीत असतात। त्यामुळे हा दिवस तर खूपच महत्त्वाचा असतो। तुम्ही मग पूजेमध्ये ह्या वस्तूसुद्धा ठेवू शकता, तुम्ही पैसेसुद्धा ठेवू शकतात। धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त ह्या वेळेत तुम्ही सकाळी पूजा मांडणी केली आणि संध्याकाळी दिवा अगरबत्ती करून पूजा केली तरी चालते, पण ही पूजा शक्यतो संध्याकाळी केली तर अतिशय उत्तम। आता ही पूजा एक बेसिक आहे जी आपल्याला सगळ्यांना करायचीच आहे, पण यामध्ये जर तुम्हाला तुमच्या घरातील वस्तू म्हणजे धनधान्य आपण जे पूजित असतो, त्याचबरोबर जे पैसे असतात, जे नाणी असतात, ती पण ह्या दिवशी पूजली जातात। सोनं नाणं पूजा घरातील सगळ्यांनी मिळून करायची आहे। आता प्रथम आपल्याला ही पूजा मांडणी केल्यानंतर आता काय करायचं आहे, प्रथम आचमन करायचं आहे। डाव्या हाताने उजव्या हातावर पळीभर पाणी घ्यायचं आणि ओम केशवाय नमः पाणी पिऊन घ्यायचं। परत दुसऱ्या वेळेस पळीभर पाणी घेऊन ओम नारायणाय नमः पाणी पिऊन घ्यायचं। परत तिसऱ्या वेळेस ओम माधवाय नमः म्हणून पाणी पिऊन घ्यायचं आणि परत पळीभर पाणी घ्यायचं आणि ओम गोविंदाय नमः म्हणत आपल्याला ते पाणी ताम्हणात सोडायचं आहे। यानंतर आपल्याला उजव्या हातात पुन्हा एक पळी पाणी घेऊन त्यात हळद कुंकू अक्षदा ठेवून त्यामध्ये आपल्याला एक संकल्प करायचा आहे। मी कश्यप गोत्रात उत्पन्न झालेली परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरी माझ्या घरातील व कुटुंबातील कायिक वाचिक मानसिक दारिद्र्य निवारण होऊन क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी व प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षित राहण्यासाठी, तसेच गुरु आई वडील यांची भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी, तसेच घरातील क्लेश कलह निवारण होऊन घरात कुटुंबात एकोपा राहण्यासाठी यथाशक्ती यथायज्ञेनं दीपावली निमित्त धनत्रयोदशी। आता यामध्ये आपण कलश स्थापन बघू। कलश स्थापन करताना आपल्याला ह्यामध्ये कलशाला बाहेरून स्वस्तिक काढायचं आहे, 5 थेंब हळद कुंकूचे लावायचे आहे आणि कलशामध्ये 5 विड्याची पानं, त्यात हळदी कुंकू, 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी ठेवून त्यावरती असा हा नारळ ठेवायचा आहे। त्यालाही आता हळदी कुंकू वाहून फुलं वाहून त्याची पूजा करून घेत आहे। आता आपल्याला गणपती बाप्पाची यथासांग पूजा पंचोपचार पूजा करायची आहे। गणपती बाप्पाला आपल्याला ताम्हणात घेऊन मी तुम्हाला इथे सगळं काही सांगते आहे तसं आपल्याला करायचं आहे। मी ते फक्त पूजा मांडणीमध्ये केलं आहे, पण धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला असंच करायचं आहे। गणपती बाप्पाला 11 वेळेस किंवा 5 वेळेस आपल्याला शुद्ध पाण्याने ओम गंगणपते नमः म्हणत आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे।
पळीने आणि त्याचबरोबर परत 5 वेळेस दुधाने दूध अर्पण करायचं आहे ओम गंग गणपते नमः म्हणत आणि पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे 5 पळ्या पाणी घालून ओम गंग गणपते नमः म्हणत ओम गंग गणपते नमः ओम गंग गणपते नमः म्हणत ती मूर्ती स्वच्छ पुसायची। त्यावर ती जोडविड्याची पानं दिसत आहे तुम्हाला त्यावर तिथे थोडेसे अक्षता ठेवायच्या आणि त्याच्यावर मग आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची। गणपती बाप्पाचा पहिला मान सन्मान करायचा आहे। गणपती बाप्पाला आवडणारी पहिल्यांदा हळद कुंकू अर्पण करायचे, अक्षता अर्पण करायच्या, सुगंधित फूल जे त्यांना लाल रंगाचं इथे जास्वंदाचं फूल मिळत असेल तर ते वाहा, तुम्ही इथे दुर्वा अर्पण करू शकता आणि त्याचबरोबर त्यांना धूप दीप ओवाळायचा आहे। गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य हा गुळ आणि खोबऱ्याचा असतो, तिथे यांना गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करायचं आहे। त्याच्या शेजारी आपल्या घरात जी माता लक्ष्मीची मूर्ती असते बघा किंवा सुपारी तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीसुद्धा ठेवू शकतात। ती आपल्याला सुपारी ताम्हणात घ्यायची, त्याच्यावर ओम महालक्ष्मी नमः ओम महालक्ष्मी नमः म्हणत पाण्याने अभिषेक करायचा। ती मूर्ती किंवा सुपारी स्वच्छ पुसायची आणि गणपती बाप्पाच्या बाजूला जिथे लक्ष्मी माता जिथे आहे तिथे आपल्याला ती ठेवायची। या दिवशी माता लक्ष्मीला सुद्धा पूजन, माता लक्ष्मीचं सुद्धा पूजन केलं जातं। इथे लक्ष्मीनारायणाचा फोटो ठेवलेला आहे मी आणि त्याचबरोबर इथे धन्वंतरी देवतेचा फोटो आपल्याला धनत्रयोदशीच्याच दिवशी आणला गेला पाहिजे म्हणून आणायचा असतो। म्हणून ह्या दिवशी इथे धन्वंतरी देवतेच्या ऐवजी मी लक्ष्मीनारायणाचा फोटो आहे। तर माता लक्ष्मीची सुपारी म्हणून सुपारी ठेवलेली असते स्वरूप म्हणून, तिला आपल्याला हे माते तुला हळद कुंकू अर्पण करत आहे, हे माते तुला अक्षत अर्पण करत आहे, हे माते तुला सुगंधित फूल अर्पण करीत आहे। त्याचबरोबर माता लक्ष्मीला खीर आवडत असते किंवा साखर म्हणून तुम्ही नैवेद्य ठेवू शकतात। त्याचबरोबर माते मी तुला इथे धूप अगरबत्ती ओवाळत आहे, आरती ओवाळत आहे म्हणून मातेची पूजा करायची आहे। यामध्ये धन्वंतरी देवतेची पूजा करायची आहे। धन्वंतरी देवता मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करीत आहे, तुम्हाला मी अक्षता अर्पण करीत आहे। हे धन्वंतरी देवता मी तुम्हाला धूप दीप ओवाळते आहे। धन्वंतरी देवतेचा सगळ्यात महत्त्वाचा नैवेद्य म्हणजे आपल्या घरात आपण जे धणे असतात ते ठेवायचे आहे। बघा धनत्रयोदशीच्या दिवशी काहीही करून 5 किंवा 10 रुपयाची का होईना आपल्याला ह्या दिवशी धणे विकत घेऊन यायचे आहे। कुठंच असं ठिकाण नाही आहे की आपल्याला धणे मिळत नाही, प्रत्येक ठिकाणी किराणा दुकानात धणे मिळतात आणि धनत्रयोदशीच्या दिवशी धणे आणण्याला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे, आपल्या धण्यात सुद्धा वाढ होत असते। आता इथे भरीव चौकोन करायचा, त्यावर धणे आणि गुळाचा तिथे नैवेद्य ठेवायचा आणि ओम सत्यता परिसंचयामि तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् म्हणत आपल्याला तो नैवेद्य प्राणाय स्वाहा बप्पणाय स्वाहा उदनाय स्वाहा समणाय स्वाहा म्हणत आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा आहे। आता ह्यामध्ये धन्वंतरी देवतेला आपण इथे फळं अर्पण करू शकतो। त्याचबरोबर इथे सगळ्यात महत्त्वाचं आयुर्वेद हे धन्वंतरी देवता म्हणजे धनत्रयोदशीपासून सुरू झालेलं असतं। मग ह्या दिवसापासून या आयुर्वेदाला अतिशय महत्त्व असतं, पण आयुर्वेदामध्ये आपल्या घरातल्याच काही वस्तू असतात त्या आपल्यासाठी आपल्या आरोग्याशी संबंधित खूप महत्त्वाच्या असतात। ह्यामध्ये बघा मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे, अद्रक घेतलेला आहे ज्याला आपण आलं म्हणतो, गवती चहा, कोरफड, तुळस, कढीपत्ता, कडुलिंब घेतलेला आहे, त्याचबरोबर पुदिना, त्याचबरोबर कढीपत्ता, कडुलिंब सुद्धा आयुर्वेदामध्ये आपल्यासाठी खूप गुणकारी असतात। ह्या औषधी वनस्पती जरी असल्या तरीही। त्याचबरोबर आता जी घरातली मसाले असतात बघा, हळद आहे, त्याचबरोबर ज्येष्ठ मध, तुम्हाला इथे दालचिनी दिसते, काळे मिरे दिसत आहे, लवंग, इलायची, तेजपत्ता, हे सगळे आपल्या आरोग्याशी संबंधित असतात म्हणून हे इथे ठेवले गेले आहेत आणि याची पूजा आपल्याला इथे म्हणजे करायची आहे, नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे। यानंतर इथे आपल्याला ह्या सगळ्या वस्तू पूजायच्या आहे, त्यांना हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या, त्यांना धूप दीप ओवाळायचा आणि त्यांना फुलं अर्पण करायची आहे। आता इथे आपल्याला गणपती बाप्पाची पहिल्यांदा आरती घ्यायची आहे, त्यानंतर विष्णू भगवानांची आणि लक्ष्मी मातेची आरती घ्यायची आहे। ह्या सगळ्या सेवा नित्यसेवेमध्ये आहे, तसेच तुम्ही यूट्यूबवर लावून सुद्धा ही आरती करायची आहे। आता ह्या दिवशी कुठल्या सेवा कुठले मंत्र स्तोत्र म्हणायचे आहेत, धन्वंतरी भगवानांना ह्या दिवशी प्रार्थना करायची, सगळ्यांनी हात जोडायचे आहे आणि आपल्याला म्हणायचं आहे की माझ्या घरातील सर्वांना निरोगी चांगले आरोग्य लाभू दे, दीर्घायुष्य मिळू दे, कारण ह्याच दिवशी आपण यमदीपदानसुद्धा करीत असतो आणि यमदीपदानाला तेवढेच महत्त्व आहे कारण ह्या दिवशी आरोग्याशी संबंधित सर्व सेवा पूजा अर्चा केली जाते। आता सेवा काय करायची, आता ह्या दिवशी सेवा काय करायची तर पूजा झाल्यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनाम एक वेळेस वाचायचे, रामरक्षा एक वेळेस म्हणायची आहे, त्याचबरोबर गीतेचा 15वा अध्याय एक वेळेस,
कालभैरवाष्टक एक वेळेस महामृत्युंजय माळ घ्यायची आहे। त्याचबरोबर धन्वंतरी देवतेचा एक मंत्र आहे, तो मी तुम्हाला सांगते आहे, त्याचं पण आपल्याला एक माळ घ्यायची आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरे अमृत कलशे हस्ताय या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे। तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तसंच फ्लॅशसुद्धा करते आहे हा मंत्र। आता तुम्हाला बऱ्यापैकी ही माहिती समजली असेल का नेमकं धनतेरसची पूजा, धनत्रयोदशी कशी पूजा करायची आहे, कशासाठी असते। तर आता याचबरोबर आपण ह्या दिवशी जे संध्याकाळी कणकेचे 13 दिवे तयार करतात ते कसे करायचे आहे, त्याचं काय महत्त्व आहे। तर हे कणकेचे 13 दिवे आपण स्क्रीनमध्ये बघू शकतात की ते कणिक आणि हळद घालूनच यापासून आपल्याला हे दिवे करायचे आहेत। 13 दिवे तयार करायचे आहेत। आता त्यामध्ये आपल्याला 2 वाती मिळून एक वात आणि मिळून असे आपल्याला वात लावायचे आहे आणि हे यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे। आता हे दिवे कशाचं स्वरूप असतात, कशाचं प्रतीक असतात, तर ते गणपतीचं असतात, लक्ष्मी मातेचं, तुळशीसाठी, त्याचबरोबर धन्वंतरी देवता, आपली कुलदेवता, कुबेर, गोमाता, यातलाच एक दिवा यमदेवतेसाठी, अग्नीसाठी, पितरांसाठी, चित्रगुप्तांसाठी, त्याचबरोबर या सर्वांचं गणाचं प्रतीक म्हणून आपण हे 13 दिवे प्रज्वलित करीत असतो। आता आपल्याला यमाचा दिवा हा दक्षिणेकडे तोंड करून म्हणजे मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचा असतो। त्याचबरोबर आता आपल्याला जो पाण्याजवळ एक ठेवायचा असतो, तो पितरांसाठीच ठेवायचा असतो। त्याचबरोबर तुम्ही इथे तुळशीला एक ठेवायचा असतो। गाईसाठी तुम्ही दरवाजाच्या बाहेर किंवा गॅलरी ठेवू शकता। तर आपण बऱ्यापैकी पाहत आलो आहे की गावाकडे जो उकिरडा असतो, जो उखंडा असतो, तिथे सुद्धा दिवा लावला जातो। कोणी म्हणतं की नवनारायणासाठी, तर कोणी असं म्हणतं की शास्त्रानुसार की आपला जो मृत्यूपासून बचावासाठी इथे दिवा लावला जातो। मग आपण सिटीमध्ये तर आपण आपला कचरा असेल तिथे आपल्याला कचऱ्याजवळ आपल्याला हा दिवा लावायचा। धनत्रयोदशीच्या दिवशी, धनतेरसच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी कणकेचा एक मोठा दिवा करायचा आहे। तो कणकेच्या मोठ्या दिव्यासोबत 2 मुटकुळे करायचे आहेत। आता ह्या दिव्यामध्ये 2 वाती मिळून एक वात यामध्ये करायचे आहेत आणि मोहरीचं तेल घालून तो दिवा आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर म्हणजे बघा मुख्य दरवाजा आहे त्याच्यापासून बाहेर ठेवायचा आहे आणि त्याची वात जी आहे या वातीचं तोंड हे दक्षिणेकडे आलं पाहिजे असं करायचं आहे। दक्षिण दिशा तुमच्या घरात तुमच्यानुसार तुम्ही बघा आणि तसं करायचं आहे आणि घरातील सर्वांनी मिळून हा मंत्र म्हणायचा आहे। घरात जर कोणी उशिरा येत असेल तर त्यांनी त्यावेळेस सुद्धा मंत्र म्हणायचा आहे। तर मंत्र असा आहे, मृत्यूनाम दंड पाशाभ्याम कालेन श्यामयासह त्रयोदशम दीपदानातम सूर्यजहा प्रियताम मम असा मंत्र आहे। तो घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्या व्यक्तींनी म्हणायचा आहे। ज्यांना वाचता येत नाही त्यांनी फक्त प्रार्थना केली तरी चालेल। तर प्रार्थना अशी आहे की माझ्या घरातील कुणावरही अपमृत्यू, अकाल मृत्यू येऊ देऊ नको। मृत्यू हा अटळ आहे, मृत्यू हा येतोच, पण हा मृत्यू अकाल किंवा अपमृत्यू असू नये यासाठी यमदेवतेला या दिव्याच्या स्वरूपात आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे। हा मंत्र खूप प्रभावी आहे। त्या मंत्राद्वारे आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे यमदेवता, तुझी कृपा आमच्यावर, आमच्या घरावर राहू दे। तुझ्यामुळे आमच्या घरावर कुणालाही अपमृत्यू, अकाल मृत्यू येऊ देऊ नको। ह्या दिव्याच्या वातीप्रमाणे आम्ही जागृत आहोत। आम्हालाही माहिती आहे की मृत्यू हा कधीही येऊ शकतो, पण तुझी कृपा आमच्या घरावर राहू दे आणि दीर्घायुष्य मिळू दे घरातील सर्वांना। याप्रमाणे आपल्याला यमदेवतेला प्रार्थना करायची आहे। बघा या पद्धतीचा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे, तुम्ही तो बघू शकता। कसा करायचा आहे, दिवा कसा करायचा आहे, काय म्हणायचं आहे, की प्रार्थना करायची आहे। बघा वर्षभर आपल्यावर यमदेवतेची कृपा राहते आणि घरातील कुणावरही वर्षभरात अपमृत्यू येत नाही। म्हणून ह्या दिवशी यमदेवतेला, यमदीपदानाला खूप महत्त्व आहे। म्हणून धनत्रयोदशीची पूजा आपल्याला अशीच करायची आहे। 13 दिव्यांचं खूप महत्त्व आहे। त्याचबरोबर यमदेवतेला दिवा लावायचा आहे। तर या पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे। याची उत्तर पूजा ही दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, धूप लावायचं आहे, अगरबत्ती लावायची आहे। त्याचबरोबर आपल्याला इथे दिवा लावायचा आहे आणि माझ्याकडून जर काही चूक झाली असेल तर माफी असावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि सगळ्या एक हातात अक्षता घ्यायच्या आहे। याम तुम देवा सर्व इष्टकाम सिद्ध्यर्थम म्हणून आपल्याला ह्या अक्षता सगळ्या पूजेवर टाकायच्या आहेत आणि आपल्या ज्या खायच्या वस्तू आहेत त्या खायच्या आहेत। नारळ आपण लक्ष्मीपूजन वापरू शकतो। त्याचबरोबर ज्या वस्तू आहेत त्या आपण इथे आपल्या वस्तूच्या याच्यात ठेवून द्यायच्या आहेत। आता ह्यामध्ये जर लक्ष्मी टिकत नसेल तर इथे लवंगा ह्या अर्पण केल्या पाहिजेत। लक्ष्मीला अर्पण केल्या तर त्यामुळे घरात लक्ष्मी टिकत असते। ह्याचबरोबर ह्या दिवशी झाडू खरेदी करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे। एक झाडू खरेदी करू नका, तर
असं म्हटलं जातात की 2 जोडी खरेदी करावी, की ही एक जोडी आपल्या घरात असावी, दुसरी जोडी ही मंदिरात, केंद्रात कुठेही दान देऊ शकतात. त्याच्यामुळे धनाची कधीही कमतरता होत नाही. त्याचबरोबर या दिवशी द्वितीयपंथीयांना दान दिल्यामुळे तुम्हाला अतिशय चांगला लाभ मिळत असतो. घरात बरकत वाढत असते. पैसा टिकत नसेल तर पैसा टिकतो. आणि याचबरोबर जर तुम्ही कधीही त्यांनी जर तुम्हाला ₹1 रिटर्न दिला तर तो कधीही खर्च करू नका, तो बरकत म्हणून ठेवा. अशा पद्धतीने धनत्रयोदशीची ही पूजा अतिशय सोपी साधी पूजा मांडणी. तुम्हाला जर आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.